बद्दल, देशाच्या पंतप्रधानाबद्दल, राज्याच्या आम्हा सगळ्यांच्या बद्दल काही ना काही शंका उपस्थित करण्याचं काम, त्याच्यामध्ये फेक नरेटिव्ह सेट करण्याचं काम ही लोक त्या ठिकाणी करतात. मी आपल्याला सांगतो की अजिबात त्याच्यावर विश्वास ठेवू नका. मगाशी पण कुणीतरी एक मला फोटो त्या ठिकाणी दाखवला आणि त्याच्यामध्ये जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कुणी बदलू शकत नाही हे त्यांनी त्या ठिकाणी दिलेले. आणि आम्ही स्पष्ट बोलणार आहे, खरं बोलणार आहे, आम्ही शब्दाचे पक्के आहोत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं आपण या कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. का मी काँग्रेसवाल्यांना पण विचारलं, मी काही समोरचे राष्ट्रवादीमध्ये आहेत त्याच्यातल्यांना पण काही विचारणार आहे, तुम्हाला कुणी सांगितलं मला सांगा ना, कारण माझ्या सगळ्यांच्याच ओळखी. आणि आता निकाल असा लागला आणि एवढं एकतर्फी महायुतीचं सरकार आलं तरी आता बरेच जण नाही आम्हालाही वाटत होतं सगळ्यांनी एकच राहिलं पाहिजे होतं, आपण असंच राहिलं पाहिजे होतं. म्हणजे आता ज्यांनी कामं केली ती जरा राहतात माग आणि जे समोर उलट काम करत होते ते अगदी पुढे पुढे येऊन फोटो काढून दादा माझा 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 काय माझा. मला तर इतकं पण मी ठरवलेलं आहे काही दुखवायचं नाही, आपलं गप बसायचं. परंतु माझी नजर त्यांना सांगते की काय चाललंय माझ्या मनात. पण मी आपलं दाखव आता खूप काही ताण काढून चालत नाही. पण असं करू नका. मी पुन्हा तुम्हाला सांगतो की आपल्याला नव्या पिढीला योग्य दिशेने न्यायचं आहे. आपले खूप प्रश्न आहेत. आजच केशवराव मला सांगत होते साखरेचे दर कोसळलेले. परवा मी पंतप्रधानांना भेटलो, परवा म्हणजे मध्ये गेलो होतो तेव्हा ते फोटो आलेले तुम्ही बघितले असतील. मी गृहमंत्र्यांना भेटलो, पियुष गोयल साहेबांना भेटलो. त्यांनी सांगितलं आमचं अधिवेशन संपल्यानंतर आपण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मार्ग काढू. आज साखरेचे दर कोसळले, लोकांची अपेक्षा प्रचंड वाढली. आज महाराष्ट्रामध्ये गेल्यानंतर आम्हाला तर अभिमान वाटतो की तिथं सभागृहात लोक सांगतात. त्या दिवशी सदाभाऊ खोतांनी सांगितलं आणि त्या अजित पवारच्या बारामतीतल्या माळेगाव सोमेश्वरचा भाव जाऊन बघा, ती किती भाव देतात आणि त्यांच्यापेक्षा जास्त रिकव्हरी तुमच्या असताना तुम्हाला भाव देता येत नाही. अशा पद्धतीनं ते सांगतात आणि समोरचे साखर सम्राट खाली मान घालून त्या ठिकाणी बघतात. परंतु ते जसे खाली मान घालतात तसं माझी पण खाली मान छत्रपतीच्या बाबतीमध्ये माझी जाते. कारण अजून ह्या बरोबरीत मी छत्रपतीला त्या ठिकाणी आणून मी माझा प्रयत्न चाललाय. मी NCDC मधनं त्याच्यामध्ये मदत केलेली आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होत आहेत. आणि आता काही काही कारखान्यांनी त्यांचा घास जरूर आम्ही माळेगाव सोमेश्वरनी 9,000 मेट्रिक टनाचा घास केला.